वेदांत म्हणजे केवळ पुस्तकी गोष्टी नव्हेत, तर तो गरिबांच्या सेवेत दिसला पाहिजे. भुकेलेल्याला अन्न आणि अज्ञानी व्यक्तीला शिक्षण देणे हाच खरा वेदांत आहे. निद्रिस्त आत्म्याला जागे करा. एकदा का आत्मा जागा झाला की सर्व काही शक्य आहे. सत्ता, संपत्ती आणि पवित्रता सर्व काही जागृत आत्म्याच्या मागे आपोआप चालत येतात. पूर्वजांचा आध्यात्मिक वारसा जपून आपल्याला पाश्चात्य विज्ञान आणि व्यवस्थापन शिकले पाहिजे. प्राचीनता आणि आधुनिकता यांचा मेळ हाच भारताचा भविष्यकाळ आहे. गरीब आणि अडाणी लोकांना शिक्षण देणे आणि त्यांची सेवा करणे हाच सध्याच्या भारताचा श्रेष्ठ धर्म आहे. जनसेवा हीच जनार्दन सेवा आहे, हे कधीही विसरू नका. स्त्रीचा सन्मान न करणारा देश कधीही प्रगत होऊ शकत नाही. पक्षी एका पंखाने उडू शकत नाही. स्त्रीच्या विकासाशिवाय समाज कधीही पूर्ण होऊ शकत नाही. शिक्षण म्हणजे केवळ माहिती गोळा करणे नव्हे. स्त्रीला स्वतःच्या पायावर उभे करणे हेच खरे शिक्षण आहे. तिचे चारित्र्य घडवणे आणि तिचा आत्मविश्वास वाढवणे हेच शिक्षणाचे ध्येय आहे. स्त्रियांनी वीर आणि ज्ञानवती असायला हवे. सीता आणि सावित्री यांचे आदर्श आधुनिक युगाशी जुळवून घेत त्यांनी समाजाला नवी दिशा दाखवावी. जीवन खूप लहान आहे, ते इतरांच्या कल्याणासाठी खर्च केले पाहिजे. त्याग हा भारताचा मूळ मंत्र आहे. दुसऱ्यांसाठी जगण्यातच जीवनाचे खरे सार्थक आहे. जोपर्यंत आपण एकमेकांचा हेवा करणे थांबवत नाही, तोपर्यंत भारत प्रगती करू शकणार नाही. सर्वांनी मिळून एक मोठी शक्ती म्हणून कार्य करायला शिकले पाहिजे. एकता हीच यशाची गुरुकिल्ली आहे. तुम्ही शरीर नाही, आत्मा आहात. तुम्हाला आग जाळू शकत नाही, पाणी भिजवू शकत नाही. त्या पवित्र आणि अविनाशी आत्मशक्तीचा अनुभव घेऊन निर्भयपणे जगा.